पेन टीमने हा सामना इथे जिंकत असताना आपण पाहायला मिळाला, परंतु ही आकर्षक लढत आपल्याला पाहायला मिळते। वैष्णविलन कोलाड त्याच्या विपक्ष खेळत असताना आरविलमन एकता नगर अर्थात भिवंडी, एका बाजूला भिवंडी आणि एका बाजूला पनवेल। टेनिस क्रिकेटच्या दोन महासत्ता एका बाजूला इथे तुम्हाला ही मॅच पाहायला मिळेल, रायगड विरोधात ठाणे। तुम्हाला एक्झिबिशन मॅचचा आस्वाद घ्यायचा आहे का, तर या मॅचचा आस्वाद घ्या, कारण एका बाजूला रायगड आहे आणि एका बाजूला ठाणे आहे। दोन असे दोन संघ, दोन दादा आणि दोन दिग्गज संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। एकाचे फॅन फॉलोअर्स जिथे पाहायला मिळाले, सर्वाधिक जास्त सेल्फी काढल्या गेल्या, परंतु अगदी त्याच वेळेला पनवेलकर असल्यामुळे थोडीच्या अभिमानाने एक गोष्ट सांगावीशी वाटते की जो ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये ना, त्याचा एका प्रेक्षकाने टॅटू हातावरती काढलाय। इतकं प्रचंड वेळ प्रेक्षक वर्गाला लावणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय। मैदानाच्या आतमध्ये ओमकार पाटील आणि त्याच्या साथीला मैदानावरती किरण पवार ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे। एक स्वतःच संपूर्णतः टॅटू देवेश घरत या प्रेक्षकाने ओमकार पाटीलचं काढलं होतं। सातत्याने गेले अनेक वर्ष मुरबीच्या या खेळाडूने अक्षरशः टेनिस विश्वात दणाणून सोडलंय। तो मैदानावरती आहे, त्याच्यासाठीला किरण पवार गोलंदाजी मार्कवरती, विवेक शेलार एका बाजूला ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तर एका बाजूला रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुका। दोन टेनिस क्रिकेटच्या महासत्ता एकामेकाच्या समोर येत असताना पाहायला मिळतात, जिथे एक चांगली मॅच पाहायला मिळेल। या तीन मात्र शंका नाही, टॉस जिंकला वैष्णविलन या मॅच मध्ये, टॉस जिंकला अर्थात आरविलमन एकता नगर अर्थात भिवंडी टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला या 4 षटकांच्या लढतीमध्ये। आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे। गोलंदाजी मार्कवरती विवेक सज्ज होत असताना पाहायला मिळतोय। गोलंदाजीचा तोफखाना असणारा संघ एका बाजूला, तर फलंदाजी आणि गोलंदाजींच्या दोन्हीही आघाड्यांवरती ज्या संघाकडे रथी महारथी आहेत तो संघ बॅटिंग करतोय। पहिला बॉल पडेल, लेट्स प्ले, पंचांचा इशारा, सामन्याला सुरुवात। या श्वानालाही या मॅचचा आस्वाद घ्यायचा आहे, तोही जवळून, तो मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीच्या जवळ आलाय। विवेक गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना पहिला बॉल पडेल, पहिला चेंडू, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विवेक शेलार, खालिंग एक्सप्रेस, पहिला बॉल। पहिला बॉल ऑन साइडला, हा फॉर्म पुल केला गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे पवन केने, वेगाने चेंडूवरती येतो, एक धाव निश्चित घेतली गेली आहे, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला। पहिल्या बॉल वरती 2 धाव्याने सुरुवात केली, ड्रीम स्टार्ट। यस, निश्चितपणे हे बॅटल चांगलं बघायला मिळेल। एका बाजूला किरण पवार, त्यांच्या विपक्षामध्ये आपण जर पाहिलं तर विवेक शेलार आणि तिकडे ओमकार पाटील। ही मॅच सर्वाधिक इम्पॉर्टंट आहे आणि प्रेक्षकांची मन जिंकणारा हा सामना असेल। विवेककडचा पहिलाच बॉल आपण पाहिला, ऑन साइडला खेळण्यात आला, 2 धावा मिळाला। पुढचा बॉल विवेक शेलार, पुढचा चेंडू इथे एक्स्ट्रा कव्हरला केला किरण पवारच्या बॅट मधून, चेंडू सीमारेषेच्या दिशेने वेगवान आउटफील्ड, इथे धावा मिळतील त्याच्या, चौकार। असलेलं गीत आपण पाहतोय डीजे ऑपरेटर डीजे कांतेश आणि डीजे साहिल यांच्या माध्यमातून। त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये ट्रेंडिंगला येणारा खेळाडू आपण पाहतोय किरण पवार, त्याचा वार, चौकार आपण पाहिलाय। टीमची धावसंख्या 6। गॅप मध्ये स्ट्रोक पाहायला मिळाला, हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा इनफील्डला भेटलाय, ओव्हर द पॉइंट केलेला हा स्ट्रोक। विश्वनाथ जाधव फार वेगाने येतोय, टेनिस क्रिकेटचा ब्लॅक डायमंड म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु या खेळाडूकडे गुणवत्ता फार आहे, ठासून भरली आहे त्याच्यामध्ये। त्याने चांगला चेंडू इथे गॅदर केला आणि फेकी केली। यस, लवचिक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। एक नंतर फरदीन काझी आणि त्यानंतर आपण जर पाहिलं ना तर विश्वनाथ जाधव, अशा पद्धतीचे खेळाडू मैदानाच्या चौबाजूला तो फटके खेळतो। मागील मॅच मध्ये त्यांना नाराज केलं, पण या मॅच मध्ये फिल्डिंग चांगली झाली, बॅटिंगही चांगली होईल, बऱ्याचशा अपेक्षा त्याच्याकडूनही निश्चितपणे आहेत। टीमची धावसंख्या 8, 3 चेंडू झालेत। महत्वाचे गोलंदाज विवेक शेलार प्रयत्न करतात, पण त्यांच्या अगेन्स्ट फटके चांगले, किरण पवारही खेळतात। चेंडूच्या मेरिट वरती खेळतोय किरण पवार। यावेळेला ऑन साइडला ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर चेंडूने केलाय, हवाई सफर, हवाई हल्ला, किरण पवारची ही एअर फ्लाइट
संघर्ष चालू केला आणि दाबा बनवला. यावेळेला मात्र चांगली बॅटिंग किरण पवार मैदानाच्या आतमध्ये चौकार खेचला, षटकार आलाय आणि आज रोहेकरांची मन जिंकताना पाहायला मिळतात. फ्रंट फूट आणि बॅकफूट हा भेदभाव त्याचा कदापि पाहायला मिळत नाही. धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 रन्स ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावा, अगदी त्याच वेळेला मोठे फटके, सिंगल डबल, इथे खराब क्षेत्ररक्षण झालंय. या गोष्टी मागील मॅच मध्ये देखील घडल्या. एक बॉल असा आला की तिथे ओमकार हरपालला 3 धावा मिळाल्या. ओमकार केणी नॉन स्ट्राईकला गेला, ओमकार हरपाल स्ट्राईकला आणला. त्याने 2 बॉल 2 चौकार आणि 1 षटकार खेचला होता. इथे काहीतरी तेच घडतंय की काय? यस, निश्चितपणे बघा, आपण पाहिलं शेवटपर्यंत पाहत होते की चेंडू नक्की कसा फेकला जातोय. पवन अगदी लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. अगदी हातामध्ये विवेक शिलरचा बॉल टाकत असताना तिथून निसटला आणि त्याचा फायदा 2 बॅटरने उचलला. बघता बघता 2 धावा मिळतात. 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या 16. स्वप्नवत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये वैष्णवी 11 कोलाड. हो, एक ड्रीम स्टार्ट इथे संघाला मिळवून दिली आहे. धावफलकावरती 16. यावेळेला बॅटची आतली कडा, इथे गॅदर झालेला नाही आहे चेंडू. हात प्रत्येकाच्या डोक्यावरती गेले. सारं काही सांगून गेलं. महत्वाचा होता जेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 16 धावा धावफलकावरती विदाउट लॉस वैष्णव 11 कोलाड. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतो. सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवातीचा खेळ जो अपेक्षित होता, याआधी आपण म्हणत होतो की गोलंदाजी करणारी टीम त्यांच्याकडे बॉलर चांगल्या पद्धतीची अचूकता त्यांच्याकडे. तिकडे आरव 11 एकता नगर टीमला आपण पाहतोय आणि शेवटचा बॉल आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. सरळ रेषेमध्ये फेकला होता. थोडी गती कमी केली, टप्पा पुढे नेला, बॅटची हलकीशी कडा घेतली होती. त्याच वेळेला जेल सुटताना आपण पाहिलं. हरकत नाहीये. 16 धावाला लक्ष वेधन टीम मिटिंग नको. कोणती टीम मिटिंग घ्यायची नाही विनंती असेल. यानंतर अजून एक क्वालिफायची मॅच आपल्याला खेळवायची आहे. आयोजकांनी या गोष्टीकडे लक्ष दिलंय की टीम मिटिंग्स जास्तीची घ्यायची नाही आणि ड्रिंक्स ट्रॉली मैदानावरती जाणार नाही. ड्रिंक्स ट्रॉली त्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये जाईल ज्या वेळेला तुम्हाला आवश्यकता असेल. अन्यतः आपण ड्रिंक्स ट्रॉली मैदानावरती पाठवणार नाही, कारण पुढे अजून एक मॅच खेळायची आहे. अजून एक सामना बाकी आहे. प्रेक्षक वर्गाला काही अंशी इथे दाखवण्यात आलं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती आहे. 16 रन्स ऑन दी बोर्ड. ओमकार पाटीलला आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. प्रीतम बारीला इथे पाचाने करण्यात आलाय. गोलंदाजी मार्क वरती तो दाखल होत असताना पाहायला मिळतोय, ज्याच्याकडून देखील अपेक्षा फार असती. चला, क्षेत्ररक्षणामध्ये जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करू नका. हे खुल्या गटाचं क्रिकेट आहे राजूजी, कारण या गोष्टी जास्तीच्या खुल्या गटाच्या खेळाडूंकडे पाहायला मिळतात. ते जास्ती चर्चा करतात, किंबहुना जास्तीचं आपण या गोष्टी करताना आपण त्यांना पाहिलंय. या गोष्टीची चर्चा होते की क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली कुठे हवा, कोणाचे कमकुवत दुवे आणि ताकदवान दुवे काय आहेत ना, यांनी पुरेपूर अभ्यास केलाय. जर मयूर वाघमारेचा मोबाईल काढून पाहिलात तर तुम्हाला जास्तीचा बॅटर कसा आउट होतो ना, त्याच्या व्हिडिओज पाहायला मिळतील. अर्थात कमकुवत दुवे आणि ताकदवान दुवे काय आहेत ना, याची जास्तीची अभ्यास हे खेळाडू करतात. आणि म्हणून की काय असंच घडलं असेल. लोअर फुलटॉस ऑन साईडला करण्याचा खेळण्याचा प्रयत्न इथे केला. हा, आणि एक बाब आता हल्लीची गडीची पाहिली तर त्याच्याकडे आता व्हिडिओही जास्त आहेत, कारण तो स्वतःची युट्यूब वाहिनी वापरतोय. 16-17 आल्यात. यस, चांगल्या पद्धतीचे ब्लॉग आपण पाहतोय. सातत्यानं प्रत्येक स्पर्धेला जात असताना ते ब्लॉग बनवताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि आज आपल्या रोह्याच्या दहावीर चषकाचा सुद्धा ब्लॉग त्यांच्या युट्यूब वाहिनीवरती येईल. यस, मयूर वाघमारे ब्लॉग या वाहिनीला आपण एकदा सबस्क्राईब करा, कारण की जिथे ते खेळायला जातील त्या स्पर्धेचे ब्लॉग आणि नक्की खेळाडूंचं आतमधलं वातावरण सगळ्या गोष्टी ते टिपून आपल्यापर्यंत पोहोचवतात. होया, खेळ की दुनिया या चॅनलला देखील आपण सबस्क्राईब करा. यावेळेचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा स्ट्राईक केलंय किरण पवार. अनस्टॉपेबल बॅटिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. किरण पवार शो मस्ट गो ऑन. अप्रतिम फटका आपण पाहिला. आपण पाहतो ऍक्शन रिप्ले वरती अगदी देखना फटका. टीमची धावसंख्या 24 धावात. जसा समोर बॉल आला, समोरून त्याला उडवला. एक आत्मविश्वास भर स्ट्रोक आपण पाहतोय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. एक मोठा षटकार किरण पवारच्या बॅटमधून. आज तो रंगात आलाय. त्याला पुन्हा एकदा त्याचा तो सूर गवसलाय आणि ज्या रीतीची बॅटिंग मैदानावरती करतोय किरण पवार. पुढचा बॉल खोला टाकला. हेलिकॉप्टर. क्षेत्ररक्षक इथे विश्वनाथ जाधवने टिपला झेल. खेळाडू इथे बाद होत असताना किरण पवार बॅक टू द पॅव्हेलियन. 7 बॉल 22 धावांची खेळी.
तो सरळ विश्वनाथ जाधवच्या हातामध्ये लँड झाला. मिड ऑफ लाईक चांगल्या पद्धतीची कॅच आपण पाहतोय आणि ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती खऱ्या अर्थानं ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू होता बॅटिंग करत असताना टीम वैष्णवी 11 कोलाड एक वेगळ्या स्थितीमध्ये टीम दिसायला लागत होती असं वाटत होतं. एक मोठा उच्चांकाकडे ते पाठलाग करतात पण त्याच वेळेला एक मोठा धक्का किरण पवार बाजूताना पाहायला मिळतात. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सूरज पाटील. सूरज पाटील वाघिवलीवाडा पनवेल तालुक्यामध्ये किंबहुना अगदी त्याच वेळेला जर रायगडमध्ये पनवेलमध्ये किंबहुना उरणमध्ये तुम्ही ट्रॅव्हल करता प्रत्येक खेळाडूच्या नावाने त्याच्या गावाचा संघ ओळखला जातो. जर तुम्ही वाघिवलीवाडा संघाचं नाव पाहाल त्याच्या पुढे सूरज लिहिलेलं असतं. किरण पवारचा संघ पाहाल तर त्याचा संघ सावळ्याच्या पुढे जिथे किरण पवार लिहिलेला असतं. प्रत्येकाच्या गावाच्या नावाचा संघ या खेळाडूंच्या नावाने जाणला जातो. त्यापैकी एक सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये आता 2 पाटील उभे आहेत. 24 ला एक पहिला खेळाडू बाद झाला. प्रीतम बारीला सफलता मिळाली. त्याने इथे यश संपादन केलंय. संघाला हव्याच्या यशाला गवसणी घालायची असेल तर इथे विकेट संपादन करणं अत्यंत आवश्यक. धापलकावरती धाब्यात त्या 24 ला एक आपण पाहतोय गोलंदाज प्रीतम बारी पुन्हा एकदा सज्ज होत असताना धाकटी डहाणू पालघर अगदी महाराष्ट्राचं शेवटचं टोक तिथून तो आलाय. यावेळेला बाची लिडिंग एज संधी निर्माण महेंद्र मागे चेंडूच्या खाली त्याने टिपला जाईल नाही बसता धाव संख्येला मेळ. काय चाललाय हा खेळ. खेळाडू बाद. इम्पॉर्टंट होता जोपर्यंत किरण पवार मैदानाच्या आतमध्ये खेळत होते ओमकार पाटील सुद्धा चांगल्या पद्धतीचा आपण पाहतो मोकळा श्वास घेत होते. त्याच वेळेला किरण पवार जसे बाद झाले ना लगेच सूरज आले आणि सूरजही बाद होताना पाहायला मिळतात. ब्रेक थ्रू मिळवण्याचं काम या मॅच मध्ये त्या पलीकडे पलटवार करण्याचं काम या सामन्यामध्ये पुनर्र्पण करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये प्रीतम बारीने केलंय. मागील मॅच मध्ये सुद्धा एकटा खेळला एकटा नडला एकटा भिडला आणि एकट्यानं जिंकून दिलं होतं आणि आताही त्याच थाटणीची त्याच दर्जाची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये प्रीतम बारी. वा प्रीतम बारीचा परफॉर्मन्स हा फार महत्वाचा राहिलाय परंतु तो आता हॅट्रिक वरती येऊन पोहोचलाय ज्याने 2 बॉल 2 विकेट इथे प्राप्त केल्यात. रायगडचा मिस्टर 360 बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रायगड प्रीमियर लीग पहिले 2 पर्व ज्याच्या नावाची चर्चा होत असताना पाहायला मिळाली तो मैदानाच्या आतमध्ये सुमित डोंगडे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सुमित आलाय इथे 4थ्या क्रमांकावरती परंतु तो कसं प्रदर्शन करतो इथेही जास्तीची चर्चा होईल. हॅट्रिकचा बॉल राहील. प्रीतम बारी हॅट्रिक वरती येऊन पोहोचलाय. 2 बॉल 2 विकेट त्याने संपादन केला. मॅच मध्ये रंग भरलेत कारण संघ अडचणीमध्ये होता आणि अडचणीच्या समयी तो धावून आला. त्याने दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक इथे दाखवलंय. सुमित डोंगडे ऑन स्ट्राइक गोलात टाकला. पहिला बॉल ऑन साइडला हॅट्रिकचा. जयेश पाटील दूर राहिला त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडूने ओलांडले सीमारेषा. मिळतील धावा 4. होय सुमित डोंगरेच्या बॅटमधून चौकार. मिस्टर RPL मैदानाच्या आतमध्ये सुमित डोंगडे आले आणि त्यांच्या बॅटमधून एक मोठा चौकार पाहायला मिळाला. आला एक देखना फटका त्यांनी खेळला. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर गेले तदनंतर लेग स्टिकच्या बाहेर एका पायाला आणला आणि तदनंतर वाईडिश मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर करताना चौकार. पुढचा बॉल डावी एसी सोडून जाणारा वेगवान इथे पाहायला मिळतोय. ही धाव अंगलट येणार. ही धाव इथे अंगलट येते. जाणीवपूर्वक हा बॉल टाकला होता. क्रिकेटमध्ये फासे टाकले जातात आणि तेही प्रतिस्पर्ध्याला धूळ चारण्यासाठी. हा बॉल जाणून बुजून टाकलेला वाईड होता. त्यावरती सिंगल घेण्याचा प्रयत्न. खेळाडू ओमकार पाटील बाद. मैदानाच्या आतमध्ये लेग स्टिकला मिस करत असताना बॉल वाईड टाकला. त्याच वेळेला शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक चप्पळ होते. अगदी नॉन स्ट्राइक एंडचे बॅटर पोहोचण्याच्या आधी बॉलला पकडलं वेगानं फेक केली. कीपरनं परफेक्ट जज आणि त्याच वेळेला तिकडे एक मोठी विकेट. महेंद्र मागे होते ते यष्ट्यांच्या मागे आहेत खंबीरपणे उभे राहिले. त्यांचं नाव महेंद्र मागे आणि आता मात्र चांगल्या दर्जाचा खेळ. 29 वरती 3 सध्याची स्थिती बघा. 22 धावांचा वादळी खेळ करून किरण पवार मैदानाच्या बाहेर गेले आणि ज्या वेळेला आपण म्हणतो ना एखादा पत्त्याचा बंगला मजबूत स्थितीमध्ये उभा राहावा एखादी मजबूत हवा यावी ती प्रीतम बारीची हवा आली आणि पत्त्याचा बंगला लडखडत आता खाली पडतोय. टीम वैष्णवी 11 कोलाड.
29ला 3. सुरुवात दमदार झाली होती परंतु तितकीशी शानदार होऊ शकली नाहीये, कारण या मॅच मध्ये रंग पुन्हा एकदा भरल्यात प्रीतम बारीने. आपली उपयुक्तता संघासाठी तितकीच महत्वाची असे. पहा ना, एक श्वान पहिला बॉल पडण्याच्या आधी मैदानाच्या आतमध्ये आला होता. इतकी गर्दी आहे ना की त्याला बाहेर जाण्यासाठी जागा नाही आहे. इतके रोहेकर आलेत, याच्यावरून आपल्याला या गोष्टीची आपण चर्चा करू शकतो. पहा, जिथे नजर जाते तिथे रोहेकर बसलेत. आणि हेच क्रिकेटवरचं आणि या धावीर चषकावरचं प्रेम आहे आणि धावीर महाराजांवरचं प्रेम आहे. धावफलकावरती 29ला 3. यावेळेला खोला टाकला ड्रायव्हिंग लेनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी विश्वनाथ जाधव. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना सिंगलने संघाची धावसंख्या 30ला 3. आपण पाहिलं, ज्या वेळेला आपण पाहिलं ना तर पहिलं षटक जसं चालू होतं विवेक शिलर यांचं, त्याच वेळेला थोडे अडचणीमध्ये सापडले होते टीम आरव 11 एकता नगर संघ. आणि तदनंतर ज्या वेळेला विकेट मिळाली ना, कॉन्फिडन्स लेवल वाढली, आत्मविश्वास दुणवला आणि एक वेगळ्या जिद्दीनं क्षेत्ररक्षण असेल त्याच वेळेला गोलंदाजी असेल मैदानाच्या आतमध्ये चांगली होताना पाहायला मिळते टीम आरव 11 एकता नगर. पुढचा बॉल 30ला 3. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज उजव्या यष्टीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. इथे हवेमध्ये हेलकावे खाणारा हा चेंडू जिथे आपण पाहिला तर वळण प्राप्त करतोय, गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. हा रिप्ले पाहण्याजोगे राहील. ज्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला, इन्व्हिटेशन होतं बॅटर्ससाठी. ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण आपण पाहतो या स्पर्धेच्या दरम्यान. एक्स्ट्रा रन आली. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. खोला टाकला, यावेळेला सटीक लेंथ लाईन वरती पाहायला मिळाला. शॉर्ट बॅक लेफ्ट नेक सिंगल इथे घेतली. एक धाव महत्वाची आहे, कारण की आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या जरूर, दुसऱ्याही षटकामध्ये तशा धावा आल्या, कारण की आपण जर पाहिले तर 15 धावा येताना इथे आपण पाहतोय, पण 2 विकेटही आल्या, हे महत्वाचं आहे. 2 अगदी 3 फलंदाज बाद झाले, पण एक रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि 2 सफलता प्रीतम बारीच्या वैयक्तिक अकाउंटवरती तर 2 विकेट राहतील. हरकत नाहीये. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय 32 धावा, 32 वरती 3 सध्याची स्थिती आहे. बॅटिंग करताना टीम वैष्णवी 11 कोलाड. चला स्पीडअप घ्या, टीम मीटिंग नको, वेळ जास्तीचा खर्च करायचा नाहीये. या षटकातील या मॅच मधील पूर्वार्धाच्या खेळातील 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. आपण पाहिलं ना तर आयोजकांनी डीजे मास्टरला देखील सांगितलंय की आता मात्र कृपया आपण देखील थांबा, कारण पुढे मॅच अजून एक खेळायची आहे. अर्थात डीजे ब्रेक देखील जास्तीचा होणार नाही. कोणताही ब्रेक आम्हाला नाही पाहिजे, चांगलं क्रिकेट पाहायचं आहे, पुढे 4 षटकांची मॅच पाहायची आहे. इथलं आयोजन असं असतं ना की 5-5 षटकांचे सामने किंवा अगदी जास्ती षटकांचे सामने इथे होत असताना पाहायला मिळालेत. आणि म्हणून की काय पुढची मॅच ही 4 षटकांची व्हावी हा अट्टहास आहे. धावफलकावरती 32ला 3. 2 षटकांचा खेळ संपला. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना एक जलद गती गोलंदाजी करण्यामध्ये माहिर असलेला किरण पाटील गोलंदाजी मार्कवरती येतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर हलक्या हाताने केले, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये पवन चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र एक सिंगल घेतली आहे. इथे फंबल झाला, त्याचा फायदा उचलण्यात आला. पुन्हा 2 आल्यात. येस, आपण पाहतोय ज्या वेळेला डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आले, पवन थोडे फंबल होताना पाहायला मिळाले. पुन्हा नव्याने बॉलला पकडतील, कमबॅक करतील, बॉलची फेक करतील, त्याचा फायदा 2 फलंदाजांनी उचलला. हुशार आहेत, मैदानावरती सुमित आहेत. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये कसं करायचं या खेळाडूला पद्धतशीर माहिती आहे. त्याच वेळेला 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 34 वरती. 34 लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढचा बॉल किरण पाटील उजव्या यष्टीच्या बाहेर खोलात टाकला, जिथे महेंद्र मागे यष्टांच्या पाठीमागे उभे राहिलेले पाहायला मिळतात. फेकी केली, एक सिंगल आली आहे. या षटकाची सुरुवात दमदार झाली आहे, कमबॅक करणारे झाले असंच म्हणावं लागेल का? यस, निश्चित, कारण की त्यांनी कमबॅक मिळवलाय. टपट चांगला आहे, अचूकता चांगली आहे. फिल्डिंग युनिटमध्ये चांगल्या पद्धतीचा साथ जर मिळाला तर या षटकामध्ये निश्चित कमबॅक करतील टीम आरव 11 एकता नगर. चांगल्या पद्धतीची बॉलिंग, कीपर मिस झाले. फाईन लेगला आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आणि तिथेही बघता बघता एक धाव मिळाली. संघातील प्रत्येक खेळाडूची मिळेल ना 7 प्रतिस्पर्ध्यावरती होईल मात, त्यासाठी 7 हवी आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा हा चेंडू इथे पाहायला मिळाला. किरण पाटीलची वैविध्यता पहा, जिथे त्याने चेंडू इथे उजव्या यष्टीच्या बाहेर हाताला, तोही थेट यष्टीरक्षकाचा भेद घेणारा डॉट बॉल आलाय. 3 बॉलवरती 3 धावा त्याने खर्च केलाय. DRS कॉल केलाय, अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलंय. व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीमने. तसं आपण पाहतो व्हाईट लाईनला पकडून गोलंदाजी केली जाते. जसे बॅटर स्टपल होतात तसा बॉलही बाहेर काढण्याचा कारनामा मैदानाच्या आतमध्ये किरण पाटीलने केला. हे महत्वाचं. बॉलर ज्या वेळेला बॉलिंग करतात बॅटरला रीड करत असताना गोलंदाजी केली जाते, हे महत्वपूर्ण आहे. तिसऱ्या पंचांची मागणी आपण पाहतोय. dreamscricket.in या वाहिनीची आपण मदत घेतोय. एकदा या आपल्या हक्काच्या वाहिनीला सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन तिकडे हिट करा, जेणेकरून अशा पद्धतीच्या दमदार स्पर्धा आपल्याला या वाहिनीवरती बघायला मिळतील. एक चांगल्या पद्धतीचं कामकाज चालू आहे. कौस्तुभजी पाटील आणि टीम. यस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल, फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल मैदानाच्या आतमध्ये.
काय गोलंदाजी केली आहे, काय गोलंदाजी केली आहे, वरचा क्लास गोलंदाजीतला आपण पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. लोड फुलटोज आहे, एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न मिसक्यूट झाला. डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक एक धाव घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न वेगाने, ही रन्स इथे कंप्लीट केली आहे. चपळतेचा चीता ज्याला आपण अनेक वेळेला पावलेच्या षटकांमध्ये डीप स्क्वेअर लेग ते डीप मिड विकेट क्षेत्ररक्षण करत असताना एकट्याने उभा राहणारा खेळाडू आपण पाहिलाय. त्या सुमित डोंगरेला तुम्ही जर संधी द्याल ना तर तो वेगाने धावेल. रन्स कंप्लीट केल्यात त्यानं 2. यस, चित्ताची धाव आणि हरणाची चपळाई त्याच्यामध्ये बघायला मिळते. सातत्यानं एका धावेचं रूपांतर त्यानं 2 मध्ये केलं आणि आताही तेच कामकाज मैदानाच्या आतमध्ये 2च्या साह्याने टीमची धावसंख्या फळकावरती 37 वरती 3 सध्याची स्थिती आहे. 37 धावा. पुढचा बॉल यावेळेला वेगवान, इथे चेंडू उजव्या सीच्या बाहेर पॉइंटला क्षेत्ररक्षक उभा आहे. कोणती धाव घेण्याची संधी तिथे एक धाव केवळ येत असताना पाहायला मिळते. वेगाने धावले दोन्ही फलंदाज. एकेरी दुहेरी धावा येतात. 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 ऑन द बोर्ड. 38 धावा, तिसरे षटक प्रगतीपथावरती. 4 षटकांची मॅच आहे आणि जिथे 38 धावा धावफलकावरती आल्यात 50च्या पलीकडे बनवण्याचा प्रयत्न निश्चितच असेल हर्षल इथून. यस, एक मोठी टोटल तर उभा राहायची आहे कारण की एक चांगल्या पद्धतीची टोटल असेल तर या मॅच मध्ये निश्चितपणे बनून राहण्याचं काम केलं जाईल आणि त्यासाठीच प्रयत्न चालू आहेत. उजव्या सीच्या बाहेर लोड फुलटोस बनवला. ऑन साइडला केला. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल आली आहे. इथे दुहेरीचा प्रयत्न वारंवार करण्यात येत असताना सुमित डोंगरे ज्या पद्धतीने चपळतेचा चीता आपण म्हटलं, या षटकाची कमाल पहा. किरण पाटीलने या षटकामध्ये विकेट जरूर प्राप्त केली नाहीये परंतु कमबॅक करणारे षटक त्याने हाताळलंय. केवळ आणि केवळ नाममात्र 7 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. 3 षटकांचा खेळ संपला. 39ला 3. 39 धावा धावफलकावरती. चला स्पीडअप घ्या. पुन्हा एकदा लक्ष वेधू आम्ही आपण गोलंदाजी करत असताना टीमचं वेळ जास्तीचा खर्च करायचा नाहीये. आरव 11 एकता नगर टीम 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 39 आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 32 धावा येताना आपण पाहिल्या. पहिल्या ओव्हरमध्ये विवेक शिल्लरनं 16 धावा खर्च केला. त्याच वेळेला आपण पाहिलं तर प्रीतम आले, त्यांनी मात्र 16 खर्च केला पण 2 विकेट मिळाला होता महत्वाच्या क्षणी. आणि त्याच वेळेला मैदानावरती किरण आले आणि किरणने सुद्धा आपण पाहिलं तर महत्वपूर्ण कमबॅक मिळवला. 7च धावा खर्च केला. आता महत्वपूर्ण षटक असेल ते म्हणजे 4थं आणि या 4थ्या षटकासाठी नवीन गोलंदाज आर्यन भोईर. आर्यन भोईर गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळत. त्याच्या बाबांचं प्रेम नेहमीच त्याच्यावरती आणि क्रिकेटवरती नेहमी चांगल्या दर्जाचं राहिलं. बाबा देखील चांगल्या दर्जाचे गोलंदाज होते. पुत्र देखील चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे आणि आज तालुक्याचं क्रिकेट खेळतोय आर्यन. उजव्या सीच्या बाहेर लोड फुलटोस बनवला. डाऊन द ग्राउंड केलाय. विवेक शेलाच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एअर स्ट्राइक. षटकार. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा आर्यन सज्ज होईल. हलक्या हाताने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे एक धाव घेतली आहे. एक गोष्ट पाहण्याजोगे राहिला, हा खेळाडू ना छोट्या चणीचा आहे. हाईट कम फाईट ज्यादा. अनेक वेळेला अनेक चर्चा गोष्टी या गोष्टीशी होतात की हा खेळाडूची हाईट कमी आहे परंतु त्याची फाईट पहा. मैदानावरती आला आणि 6 बॉल मध्ये 15 वरती तो नॉट आउट आहे. यस, त्याची फाईट पूर्ण वातावरण टाईट करून टाकते कारण की प्रत्येक वेळेला आपण पाहतो चांगल्या दर्जाचं क्रिकेट कधी सिंगल, कधी डबल, कधी षटकार, कधी चौकार आणि टीमला एक चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचं कामकाज केलं जातं. यावेळेचा चेंडू उजवेशीच्या बाहेर जाणीवपूर्वक हेतुपूर्वक केली जाणारी गोलंदाजी, रणनीतीबद्ध कामकाज आर्यन भोईरचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक महत्वपूर्ण डॉट बॉल टाकला बघा. षटकारानंतर एक सिंगल आली आणि तदनंतर लगेच डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये व्हाईट लाईनला पकडले. अगदी जसे बॅटर स्टफल झाले त्याच्याही अजून बाहेर बॉल फेकण्यात आला आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये चांगला डॉट बॉल आर्यनचा. एक विलक्षणीय क्षमता आहे त्याच्याकडे गोलंदाजीची. हा बॉल थेट यष्टांचा वेध. फर्निचर डिस्ट्रॉय. 1 मोर विकेट डाऊन. 46ला 4था. आपण पाहतोय ज्या वेळेला मैदानावरती खेळत होते खेळाडूचं नाव होतं आपण जर पाहिलं तर विश्वजित आणि त्याच वेळेला जसे स्टफल झाले आता वाईड लाईनला नाही तर आता परफेक्ट यष्टांवरती ज्या यष्टात दाखवण्यात आलं ना त्या यष्टांना वाकवण्यातही आलं आणि सफलता ठरली आहे, सफलता मिळाली आहे. बॉलिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आर्यन भोईर एक मोठी विकेट. विश्वजित बाद.
नुकतीच चर्चा आपण या गोष्टीची केली की त्याच्याकडे विलक्षणीय क्षमता आहे, गोलंदाजीतली वैविध्यता पाहायला मिळाली. टेनिस क्रिकेटचा आणि आदर्श स्पोर्ट्सचा मास्टर माइंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना विशाल जितेकर, एक दापोली गावचा खेळाडू पनवेल तालुक्यातील बाद झाला आणि अगदी दुसरा दापोलीचा कर्णधार, जय हनुमान दापोलीचा कर्णधार, आणि तथा मैदानाच्या आतमध्ये येत असताना विशाल जितेकरला आपण पाहत आहोत. 46 ला 4, 46 बनल्यात. या धावा पुरेशा आहेत का? या धावा जिथे विजयाची हमी देतील का याची चर्चा होते. पहा प्रेक्षक आणि प्रेक्षक मैदानाच्या चहू बाजूला इथे गर्दी केली आहे. ठाऊक आहे भिवंडी तालुक्यातून हायवे दिव्याचा असणारा आर्यन भोईर गोलंदाजी करतोय. ठाऊक आहे रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील दापोलीचा असणारा खेळाडू स्ट्राईक एंड वरती आहे आणि त्याच्या शेजारी रस्त्याच्या अलीकडे दापोली, रस्त्याच्या पलीकडे पारगाव, पारगावचा खेळाडू नॉन स्ट्राईक लेनला आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कपती गोलंदाज आर्यन भोईर पुन्हा एकदा सज्ज होत असताना पुढचा चेंडू उजव्या सीच्या बाहेर कट केला, पॉइंटला वेगवान आहे आउटफील्ड. धावा इथे मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. की लिगल डिलिव्हरी आहे. पाहूया डिसिजन काय येतो, कारण महेंद्र मागेचा आत्मविश्वास की पंचांनी दिलेला हा निर्णय तितकाचा यथायोग्य राहतो. 50 धावा बनल्यात. हा शेवटच्या बॉलचा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. निर्णय येणं प्रलंबित आहे. उत्तरार्धाकडे आपण वळणार आहोत जिथे आवाज ऐकायला मिळेल महाराष्ट्राचा गोड आवाज, अर्थात चंद्रकांतजी शेट्टे सरांचा आवाज ऐकायला मिळेल. परंतु त्याआधी हे डिसिजन पेंडिंग आहे. हा फेअर डिलिव्हरी आहे महेंद्र मागे. काय आत्मविश्वास आहे त्याच्या, आत्मविश्वासाला सॅल्यूट. पूर्वार्धाचा खेळ संपला. 50 बनल्यात. 51 धावसंख्येचा करायचा आहे पाठलाग या मॅच मध्ये. या पण वळे उत्तरार्धाकडे आवाज मध्ये एक बदल करूयात. या महाराष्ट्राचा गोड आवाज आमचे गुरुवारी आणि तथा मुंबई भूषण आणि जुन्नर भूषण समालोचकांना सन्मानित करण्यात आलेले आदरणीय चंद्रकांतजी शेट्टे सरांचा आवाज आपण ऐकूयात. धन्यवाद. नमस्कार. या अगोदर जर पाहिलं तर जयेश भोसले सरांचा आवाज आपण ऐकत होता आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर एक युवा समालोचक याच रोहनगरीचे हर्षलजी मुंडे यांना तुम्ही ऐकत होतात. तर आता जाऊयात एका सुपर डुपर हिट मुकाबल्याच्या दुसऱ्या डावाकडे. टेनिस क्रिकेटच्या 2 महासत्ता एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर टीम पाहायला मिळते वैष्णवी 11 कोलाड, म्हणजेच तालुक्याचा संघ पनवेल पाहायला मिळतोय. किशोर तात्या मालुसरे आणि कंपनी गतवर्षीचे विजेते. आणि दुसऱ्या बाजूला आरव 11 एकता नगर भिवंडी या टीमला पण पाहत आहे स्वप्नीलजी मोरे. रमाकांतजी मोरे साहेब आणि स्वप्नीलजी मोरे साहेब यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. 4 ओव्हरमध्ये 51 करायच्यात. म्हणजे जेवढ्या सोप्या आहेत तेवढ्या अवघड सुद्धा आहेत. म्हणजे होऊ सुद्धा शकतात, नाही सुद्धा होऊ शकतात. एका महत्वाच्या मॅचकडे आपण निघालोय. 51 धावा बनवायच्यात. म्हणजे प्रति षटकागणिक जर पाहिलं तर 12.75च्या धावसंख्येने या धावा बनवाव्या लागणार आहेत. आणि ह्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सध्याच्या घडीला महाराष्ट्रच नाही भारतीय टेनिस क्रिकेटमधील चर्चेतील नाव पवन केने फ्रॉम गोरसई भिवंडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आणि जोडीला
भिवंडीच्या टीमगर गावचा एक जबरदस्त बॅटर श्याम चौधरी यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मागील विजेते म्हणजेच पनवेलचा संघ त्यांना रोखण्यासाठी सज्ज आहे. विशाल जितेकर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात या मॅच मध्ये. या डाबामध्ये रती महारथी पहिल्या डाबामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाले, जसे ओमकार पाटील आपण यांना पाहिलं, किरण पवार, सूरज पाटील, सुमित डोंगडे, विश्वजित म्हात्रे, विशाल जितेकर अशी स्टारकास्ट तिकडे पाहायला मिळाली. खरी पहिल्या डाबाचं वैशिष्ट्य म्हणजे किरण पवार कडून काही आकर. चला मॅच सुरू करायची आहे. यानंतर एक मॅच आहे आणि टाइम पहा किती झालाय. ओव्हरच्या दरम्यान प्लीज मीटिंग घेऊ नका, एक आयोजकांच्या सूचना येत आहेत. आणि बॅटर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत, त्यामुळे लक्ष असेल या मॅचवर. प्रेक्षकांनी आता मैदान तुडुंब भरलंय. नेहमीप्रमाणे दहावीर चषक म्हटलं तर प्रचंड गर्दी आजही ते पाहायला मिळत आहे. जागाच नाहीये, चारी बाजूला नजर टाका तुम्हाला प्रेक्षकच दिसतील. आणि त्याचबरोबर dreamcricket.in वर देखील प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळेल. दोन बलाढ्य खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, जवळपास 3000 प्रेक्षक आताही आमच्याशी जोडलेले आहेत dreamcricket.in वर. आणि आता या मॅचला सुरुवात होईल. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ आज रोहामध्ये घेऊन आलाय. एक रोहा तालुकाच असा पाहिलं गेलं तर नैसर्गिक दृष्ट्या, त्याचबरोबर जर पाहिलं तर राजकीय दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या या महाराष्ट्रातील अग्रेसर तालुका म्हणून ओळखला जातो. आणि आज याच रोह्यामध्ये क्रिकेटचा हा महासंग्राम पुन्हा एकदा रंगलाय. पहिली ओव्हर घेऊन जर पाहिलं तर मोरबीचा जादूगार, ज्यासाठी कटर्स खूप महत्वाचे असतात, आतमध्ये येणारे किंवा बाहेर जाणारे. आणि समोर जर पाहिलं तर पवन केने इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. ज्या पवन केनेला पाहण्यासाठी सध्या गर्दी होते, ज्या पवन केने बरोबर सेल्फी काढण्यासाठी प्रत्येक जण आतुर असतो, तेच पवन केने. अगदी बरेचसे काही अल्बम सुद्धा त्यांचे आलेले आहेत. असे पवन केने आज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात अक्षरशः आनंदवाडीच्या प्रेक्षकांना सुद्धा वेड लावलं आणि भिवंडी तर अक्षरशः वेडी केली. आणि एवढ्या प्रमाणावर क्रिकेट प्रेम पाहायला मिळालं की अक्षरशः त्यांच्यावर पैशांचा पाऊस देखील पडला. आणि आता तेच पवन इन ऍक्शन मध्ये, परंतु गोलंदाज काही कमी नाही आहेत. गोलंदाजाकडे क्षमता आहे. मोरबीचा जादूगार गोलंदाजीसाठी, गोलंदाज फलंदाज दोघेही वलयांकित आहेत. परंतु आता या मॅच मध्ये कोण जिंकणार याची चर्चा होईल. पहिला बॉल वेगवान खेळला स्क्वेअर लेगला, परंतु अपेक्षित जी उंची होती ना ती थोडासा बॉल खाली राहिला आणि त्यामुळे पवन यांच्या बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर आला नाही. राज सिंग यांच्या दिशेने हा बॉल गेला आणि पहिल्या चेंडू जर पाहिलं तर निर्धाव आलाय. 23 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट पाहायचं असतं, प्रेक्षकांना चांगल्या मॅच पाहायच्या असतात, प्रेक्षकांना चुरस पाहिजे असते. आणि आज ही चुरस पाहण्यासाठी रोहा गाठलंय सगळ्यांनी. रोहा तालुका नाही तर आजूबाजूच्या तालुक्यातून देखील प्रेक्षक. ओहो, हाई बॉल थोडासा खाली राहतोय. पवनला याही बॉलचा अंदाज नाही आलाय. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. मोरबीचा जादूगार म्हणजे संकेत पाटील आपली जादू दाखवताना पाहायला मिळत आहेत. आपल्या बोटांच्या तालावर पवनला देखील नाचवण्याचा प्रयत्न होतोय, परंतु पवन यांना देखील जास्त काळ आपण थांबवू शकत नाही. पाहूया पवन कशा प्रकारची कामगिरी करतील. लक्ष तेवढेही मोठं नाहीये. 22 बॉल मध्ये 51 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला बिग हिट पवन केने. वा 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 वा, लांब 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 जा शोधून आणा, एवढ्या लांब मारलाय पवन केने. पहिले 2 बॉल हे संकेतचे होते, परंतु पवन म्हणतायत मी सुद्धा भिवंडीच्या गोरसई गावातून रोहा का गाठलाय आणि ते देखील या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. पवन केने पब्लिक दिवाणी का आहे माझी दाखवण्याचा प्रयत्न होतोय. यावेळेला मात्र वेगात बॉल टाकलाय हा थोडासा पुढे आणि परंतु अचूकतेवर नव्हता. वाईट बॉल घोषित केला जातोय. चालू सामन्यात जोही संघ जिंकेल. आता मात्र या ठिकाणी विराट 11 कोलाड म्हणजेच बाळाशेठ माबळे आणि कंपनी यांच्या संघाविरुद्ध खेळणार आहे. परंतु रमाकांत मोरे, स्वप्नील मोरे की या मॅचला जिंकणार कोण. तात्या शेठ, मालुसरे हे सुद्धा रेस मध्ये आहेत. पाहायचंय 21 बॉल 44 धावांची आवश्यकता पवन केने. ओहो, यावेळेला दांडी 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 गुल बोल.
तो मैदानाच्या आतमध्ये आला होता. असं वाटलं होतं की एक षटका टोकल्यानंतर सलगचे काही चेंडू मोठे पाहायला मिळतील, परंतु हा बॉल पहा थेट यष्ट्यांचा भेद घेतला. फिरकीच्या जादूगाराने इथे चारही मुंढ्या चित केलं. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहता. पडल्यानंतर आतमध्ये आला, ऑफ ब्रेक होता आणि अगदी दुसरा टाकला संकेत पाटीलने. अगदी इथे पहिला खेळाडू बाद होत असताना पवन केणे तंबूच्या आसऱ्याला परतलाय. मोठी विकेट आली इकडे, परंतु या टीमची बॅटिंग लाईनअप मोठी आहे. जयेश सर, आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिलं 6 विकेट 24 वर गेल्यानंतर सुद्धा डावाला सावरलं होतं प्रीतम बारी यांनी. आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत विश्वनाथ जाधव. श्यामच्या जोडीला खेळावं लागेल. 20 चेंडूमध्ये 44, 7 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गर्दी एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात पाहायला मिळते. 500 मोटरसायकल तर तुम्हाला इकडेच पाहायला मिळतील. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक या ठिकाणी मॅच पाहत आहेत आणि आपापल्या बाईकवरून पाहत आहेत. काहींनी मित्राला रिक्वेस्ट केली असेल, मराई तुझ्या बाजूला पाठीमागे बसू देत ना, मॅच पाहिला बाईकवरूनच. आणि बाईकवरून मॅच पाहण्याचा आनंद म्हणजे वानखेडेतल्या एखाद्या चांगल्या गॅलरीमध्ये महागातलं महागत तिकीट काढून सुद्धा जेवढा आनंद मिळणार नाही, तो आपल्या बाईकवरून मॅच पाहण्याचा आनंद तुम्हाला रोहामध्ये मिळेल. 7 धावा धावफलकावर विश्वनाथ. याही वेळेला जर पाहिलं तर बॉल टर्न होताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते. आणि या ठिकाणी दाद मागितली पंचांच्या या निर्णयाच्या विरुद्ध. जय सर, यावेळेला संकेत पाटीलचा आत्मविश्वास पाहायला मिळाला. डिसिजन पेंडिंग आहे. संकेतने जसा बॉल डिलिव्हर केला अंपायरच्या डिसिजनला इथे चॅलेंज केलं. एक बाब आवर्जून पाहायला मिळाली, विकेट मिळवली आहे आणि तदनंतर त्याचा आत्मविश्वास दुगिनीत झालाय. 51चा पाठलाग करत असताना मिळवलेल्या विकेट ह्या तितक्याशा महत्वाच्या राहणार. हा बॉल देखील जर यदा कदाचित निर्धाव स्वरूपाचा आला तर या षटकामध्ये एक चांगलं कमबॅक संकेत पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळेल. फिरकीच्या जाळ्यामध्ये अगदी थया नाचवलंय या फलंदाजांना त्याने. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते, ज्या पद्धतीने. आणि विशेष म्हणजे नवा बॉल आहे. नवा बॉल फिरवणं टेनिसचा एवढं सोपं नसतं, तो ग्रिप करणं तेवढं सोपं नसतं, परंतु संकेत ते करतात. नवीन चेंडू हाताळतात आणि इकडे खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. मोरबीलाच बिलॉंग करतात, कारण मोरबीला सुद्धा योग्य बॉल कळवला जातोय. आणि नक्की रिव्ह्यू तुमचा कायम असेल. जबात मॅचच्या दिशेने 19 बॉल आणि 44. लक्ष मोठं होत चाललंय. हल्ले करावे लागतील. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला बॉल वळवतात गरगर. यावेळेला मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न केला खरा आहे, परंतु बॉल हवेत आहे. फिल्डर चेंडूच्या खाली येताना पाहायला मिळत आहेत. सुमित डोंगरे होते तिकडे. काय ओव्हर टाकली पहिली जयेश सर. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा, 2 महत्वपूर्ण विकेट. एकावन्न धावा रोखत असताना संकेत पाटीलनी केलेली ही सुरुवात अगदी प्रेक्षकांच्या मनावरती अभिराज्य गाजवलंय असंच म्हणावं लागेल. कारण 2 खेळाडूंना बाद केलं, त्याने धावा केवळ 7 खर्च केल्यात, परंतु असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. मला ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगची आठवण होते. अजित मोहितेच्या सोबत 18 बॉल 87 फसलेली मॅच, ज्या खेळाडूने संघाला एक हाती जिथे विजय मिळवून दिला होता ना, तो खेळाडू 18 बॉल 44 आवश्यकता असताना मैदानाच्या आतमध्ये महेंद्र मागे बॅटिंगसाठी. यस, महेंद्र मागे आणि बॉल मारतो प्रेक्षकांच्या मागे. पाहूयात तसेच बॉल या ठिकाणी मारतील का, कारण एका बाजूला दोन्ही धडाकेबाज बॅटर आहेत. पाक कट टू कट मॅच आहे जय सर. सारखाच जर पाहिली तर दोन्ही बाजूला जबरदस्त आहे. मयूर वाघमारे म्हटलं तर विकेट घेणारा गोलंदाज आणि श्याम चौधरी आणि महेंद्र मागे म्हटलं तर धावा करणारे बॅटर. त्याच्यामुळे या दोन्ही बाजूला जर पाहिलं तर चांगलंच घमासान अजूनही पाहायला मिळणार आहे. 18 मध्ये 44 आणि अवघड नाहीये, होऊ शकतात या सुद्धा धावा. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये धावीर चषकाचा आजचा यस जवळपास 3500 प्रेक्षक, जास्त प्रेक्षक युट्यूबला धावीर चषक पाहत आहेत. धावीर महाराजांच्या कृपाशीर्वादाने 13व पर्व या स्पर्धेचा आपण पाहतोय. खूप मोठा मित्र परिवार आहे धावीर मित्र परिवार. हा एकत्र येतो, कोणी एक नाही तर हे सगळे मित्र एकत्र येतात आणि आपल्या तालुक्यातील क्रिकेटसाठी काहीतरी करायचं आहे या उद्देशाने हे सगळे मित्र एकत्र येतात आणि या स्पर्धेचं आयोजन करत असतात. आणि बघता बघता ही स्पर्धा आता 13 वर्षाची झाली सुद्धा आणि चर्चा या स्पर्धेची होते. ऑफ स्टंपच्या बाहेर एक वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, थोडासा पुढे केला
उत्तर नव्हतं आणि हा चेंडू निर्धाव जाताना पाहायला मिळेल. पवनचं माघारी परतल्यानंतर थोडासा दबाव इकडे वाढू लागलेला आहे. 17 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. षटकार चौकारात डील करावे लागेल आता बॅटरला. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. जसजशी मॅच पुढे जाईल हृदयाची उत्कंठा देखील या ठिकाणी मॅच वाढताना पाहायला मिळेल. हृदयाचे ठोके चुकतील. पाहूया श्यामला कामगिरी करावी लागेल. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी जर का डॉट किंवा एक धाव आली तरी तो चांगलाच बॉल म्हणावा लागणार आहे. आणि इकडे मयूरकडून आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळाला. परंतु आता लढत पाहण्यासारखी असणारा विकेट टेकर मयूर वाघमारे आणि सिक्सर किंग महेंद्र मागे यांच्यातील लढत मात्र या ठिकाणी आपल्याला आता नक्कीच पाहावयास मिळणार आहे. काळ बदलला. काळानुसार क्रिकेटची स्वरूप बदलली. लाईव्ह कव्हरेज सुरू झालं. महागडे मात्र पारितोषिक आले. मोठमोठ्या ट्रॉफीज आल्या. त्याचबरोबर शिस्तबद्ध आयोजन आली. प्रेक्षकांची गर्दी आली आणि युट्यूबच्या माध्यमातून खेळाडू देखील मात्र विशेष लोकप्रिय होऊ लागलेले आहेत. स्पर्धाही लोकप्रिय झाल्या. अशातली एक लोकप्रिय स्पर्धा श्री धावीर चषक. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे परंतु तिकडे फिल्डर उपलब्ध नव्हते. एक धाव तिकडे मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचते ती 9 धावांवर. 15 बॉल 42 धावांची आवश्यकता. मॅच ऑन राहण्यासाठी या 3 पैकी एक बॉल तरी मैदानाच्या बाहेर जावाच लागणार आहे. पाहूया श्याम यांना कशा प्रकारे कामगिरी करतायत. अख्ख्या पनवेलचं, अख्ख्या भिवंडीचं आणि अख्ख्या रोह्याचं लक्ष आणि टेनिस क्रिकेट जगतातील जे चाहते आहेत ना, जे टेनिस क्रिकेटवर प्रेम करतात त्या सर्वांचं लक्ष मॅचवर. यावेळेला खराब बॉल होता. त्याचा समाचार घेतलाय. बॉलला हवेत होता परंतु तिकडे विजय विशाल जितेकर पोहोचतायत आणि माघारी परतावं लागते या ठिकाणी श्याम यांना. अजूनही मागील मॅच मध्ये जर पाहिलं तर 11 बॉल मध्ये 33 धावांची खेळी केली होती याच प्रीतम बारी यांनी. असा हा पालघर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू प्रीतम बारी मैदानात दाखल झालेत. समोर जर पाहिलं तर विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे. विकेट मात्र आताही या बहादराने पटकावली. 14 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. श्री धावीर चषक आपण पाहतोय. रायगडातील आणि महाराष्ट्रातील एक नामवंत स्पर्धा रोहा या ठिकाणी. बिग हिट आल्या आल्या पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार हो हा पलटवार होता. काय वेगात बॉल टाकलाय. बॉल दिसलाच नाही. आपल्यालाही नाही दिसला आणि बॅटरलाही नाही दिसला. एवढ्या वेगात कीपरकडे गेलाय आणि 12 बॉल मध्ये आता मात्र 36 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. जय सर काय म्हणाल. प्रीतम बारीने या मॅच मध्ये पुनरागमन करून दिले जणू. कारण आपण पाहिलं ना तर मॅच जिवंत ठेवली. 12 बॉल 36 धावा बनवू शकतात. प्रयत्न त्या रीतीचे असायला हवेत. कारण जिथे आपण पाहिलं ना या संघाकडे चांगला फौजफाटा त्याने सुसज्जित केलाय. जिथे मैदानाच्या आतमध्ये प्रीतम बारी आणि महेंद्र मागे या दोन्ही खेळाडूंना मोठ्या फटक्यांसाठी ते नेहमी जाणले जातात. चांगल्या दर्जाचा खेळ होईल यातही मात्र शंका नाही. 12 बॉल 36 धावा चेसेबल आहेत. परंतु एका बाजूला आपण पाहिलं प्रसन्न पाटील हा असा गोलंदाज आहे. चेंडू वळवण्याची त्याच्याकडे काय सभा आहे. गोलंदाजीमध्ये भरणा आहे या संघाकडे. राज सिंग देखील अजूनही त्याचा एक षटक बाकी आहे. चुरशीचा होईल सामना यात ती मात्र शंका नाही.
पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल। 12 बॉलमध्ये 36 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी। हळूहळू ही लढत रंगतदार होऊ लागलेली आहे। एक मोठा सामना आपल्या भेटीला आलाय। पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाणार आहे, कारण एका बाजूला भिवंडीचे तारे सितारे आणि एका बाजूला जर पाहिलं तर पनवेलचे तारे सितारे यांना आपण या ठिकाणी पाहतोय। दोन्ही ठिकाणी क्रिकेट जबरदस्त खेळताना पाहायला मिळतं आणि आज या दोन महासत्ता एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकल्यात रोहानगरीमध्ये। 12 बॉलमध्ये 36, सिक्सर किंग महेंद्र मागे, समोर प्रसन्ना। पहिला बॉल फुलटॉस जरूर होता, त्याच्यावर हल्ला केलाय खरा, परंतु या फुलटॉसवर मात्र मोठा फटका नाही जाऊ शकला। पहिल्याच बॉलवर आली आहे विकेट। जाताना पाहतोय आपण 11 बॉल बाकी आहेत, 36 धावांची आवश्यकता। या 5 मध्ये 2-3 तरी मैदानाच्या बाहेरच जावे लागतील। यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। पाहूया सगळ्यांना उत्कंठा या मॅचची आहे, अजूनही ही मॅच संपलेली नाही आहे। भिवंडीचे तारे सितारे, दुसऱ्या बाजूला पनवेलचे तारे सितारे। एका बाजूला जर पाहिलं तर रमाकांतजी मोरे, स्वप्नीलजी मोरे आणि एका बाजूला किशोर तात्या मालुसरे। यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाही झालाय, बॉल हवेत आहे। एक धाव तिकडे मिळेल। एक गोष्ट झाली की प्रीतम बारी स्ट्राईकवर आलेले आहेत। 10 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आता 35 धावांची आवश्यकता आहे। प्रीतमवर सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत। प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय, कारण त्याचं कारणही तेच आहे। दहावीर चषक वर्षातून एकदा येतो आणि सगळ्यांचंच लक्ष असतं। मैदान जरी बदललंय, गर्दी नाही बदलली, गर्दी आजही तीच आहे, कारण मोठ्या संख्येने प्रेक्षकांची पावले या मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळालेली आहेत। एका बाजूने प्रीतम बारी, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रतीक पाटील आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर प्रसन्न पाटील। बारी, बिग हिट, बारीची बारी आली आणि त्यानंतर फटका सुद्धा लय भारी, षटकार। बॅटिंग करतायत प्रीतम बारी आणि हळूहळू ही मॅच रंगतदार अवस्थेकडे निघाली आहे। 9 बॉलचा खेळ बाकी आहे। 29 धावा करायच्यात, अजूनही कुणालाही माहिती नाहीये वैष्णवी 11 कोलाड जिंकणार की आरव 11 एकता नगर जिंकणार, याची चर्चा आहे। मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून बसलाय प्रीतम बारी। 3 बॉल मध्ये 12 धावा त्यांच्या बॅटमधून आले, तर 2 मोठे फटके खेळले आणि ते सुद्धा 6 वाले षटकारच होते। आणि समोर जर पाहिलं तर आता प्रसन्न, थोडीशी चर्चा केली सिनियर खेळाडूने त्यांच्या बरोबर, आणि आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत ते म्हणजे प्रीतम बारी। टप्प्याचा बॉल होता, त्याला कनेक्ट केलाय खरा, परंतु पाहूया फिल्डर पाहत राहिले, टाळ्या वाजतायत आता। लय भारी, षटकार। कुठे तोड आहे, रायगड, ठाणा, पालघर, अख्ख्या महाराष्ट्रात काय अख्ख्या भारतात फेमस आहेत असे खेळाडू सुद्धा इकडेच पाहायला मिळत आहेत। आणि आज सगळे तुम्हाला दहावीर चषकात पाहायला मिळतील। 8 बॉल मध्ये 23, मागील 2 चेंडूवर जर पाहिलं तर मोठे फटके आलेत। यावेळेला कव्हर्स, फटका खेळलाय खरा, परंतु पाहूया बऱ्याच लांबून आलेत त्या ठिकाणी खेळाडू। कॅच नाही झालीये, परंतु त्या ठिकाणी एक धाव घेतली गेली। आता ही सुटलेली कॅच, मॅचचं गणित मात्र बदलेल का हेच या ठिकाणी पाहायचं आहे। परंतु आता सगळे म्हणत असतील यार
2 धाव घ्यायला पाहिजे होत्या, मजा आली असती मॅच मध्ये, परंतु 7 बॉल मध्ये 22 आणि प्रतीक देखील कमी नाहीयेत. चांगला प्रयत्न झाला परंतु कॅच सुटली आणि ही सुटलेली कॅच मॅचचं गणित मात्र या ठिकाणी बदलेल का? अजूनही 7 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. एक महामुकाबला भिवंडी विरुद्ध पनवेल अशीच मॅच आपल्याला पाहायला मिळते दहावीर चषक रोहामध्ये. रायगड जिल्ह्यातील महत्वाचा तालुका रोहा, रोह्यामधील दहावीर चषक. यावेळेला फटका खेळलाय खरा परंतु पाहूया बॉल हवेत आहे आणि तिकडे फिल्डर आहेत आणि बघता बघता मॅच गेली आता शेवटच्या ओव्हर मध्ये, ज्या ठिकाणी बॅटिंग साठी आता प्रीतम बारी असतील आणि त्यांच्या जोडीला टीमचे कॅप्टन भिवंडीचे वंडर बॉय जयेश पाटील मैदानात चालले. 6 बॉल 22 टीजे. पुढच्या टीमचे कॅप्टन टॉस साठी या ठिकाणी लगेच यायचंय. विराट 11 कोलाड बाळाशेठ माबळे आपल्या कॅप्टनला या ठिकाणी पाठवायचंय. 6 बॉल मध्ये 22. एक रंगतदार मॅच. जर का पहिल्या 1-2 बॉलवर षटकार आला मजा येईल मॅच मध्ये. पाहूया त्या ठिकाणी काय होईल. प्रेक्षकांना अशाच मॅच पाहिजे असतात. टाय झाली मॅच तर पहिल्या विकेट पाहिल्या जातील आणि त्यानंतर जो पहिला टॉस झालाय तोच, याची नोंद आपण घ्यायची. पाहूया 6 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता. सर्वांच्या नजरा प्रीतम बारीवर आहे. मॅच विनर खेळाडू आहेत. राजसिंगचा पहिला बॉल. हो हवाई यात्रा सीमा रेषा पार. ओव्हर स्टेपिंग चेक करायची आहे. हा नो बॉल आहे की नाही हे या ठिकाणी चेक केलं जाईल. या बॉलवर आता मात्र सगळ्यांच्या माना तर इकडेच असतील. काय होणार आहे काय होणार आहे, कारण जेवढं खेळणाऱ्यांना टेन्शन नसतं तेवढं पाहणाऱ्यांना टेन्शन असतं आणि त्याच्यापेक्षा जास्त टीमच्या समर्थकांना टेन्शन असतं. इकडून तिकडे फिरत असतात, काय होणार काय होणार, आणि काही तर मात्र एका जागेवर स्थिर बसलेले असतात आणि त्यांना बाजूच्याने सांगितलं असतं आहे तिथेच बस, उठू नको, सगळं काही चांगलं चाललंय. होतं असं क्रिकेटमध्ये. गाडीच्या लाईट्स बंद करायच्यात, काहीच्या गाडीच्या लाईट ऑन आहेत. नो बॉल आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी आली आहे. वा वा वा, आता मात्र मॅच जबरदस्त होताना पाहायला मिळते. 5 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 15, कारण पनवेललाही हार मंजूर नाहीये आणि भिवंडीला सुद्धा हार मंजूर नाहीये. एक ठाणे जिल्ह्यातील टीम आहे, एक रायगड जिल्ह्यातील टीम आहे. मॅच आम्ही सगळे पाहतोय. मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एक चुरशीचा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये दहावीर चषकाचा सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल आणि 15 धावा. यावेळेला फटका चांगला खेळलाय, सरळ खेळलाय, समोरच्या दिशेने जातोय. तिकडे सूरज आलेत. एक धाव तर तिकडे घेतली गेलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिकडे होतोय
आणि त्या प्रयत्नात धावबाच्या स्वरूपात विकेट आली आहे जयेश यांची. समीकरण मात्र आता बदलताना पाहायला मिळत आहे. फ्रीडच्या बॉलवर फक्त 1 धाव आली आणि आता 4 बॉल 14 धावांची आवश्यकता. होताना पाहायला मिळत आहेत. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील. सगळ्यांच्या नजरा पुन्हा एकदा प्रीतम बारीवर आहे, ज्याने पहिली मॅच जिंकून दिली आणि आताही आशेचं किरण दाखवले. 4 षटकार आतापर्यंत त्यांनी खेळले. हे पहा प्रेक्षक, दूर दूर वरून जिथे जागा मिळेल, माझ्या मते मागे इमारतीचं काम चाललंय आणि तिकडे सुद्धा दुसऱ्या मजल्यावरून प्रेक्षक ही मॅचचा आनंद घेत आहेत. आमच्या dreamscricket.in च्या कॅमेरामॅनचं कौतुक आहे. या 5ही जणांना त्यांनी टिपलंय, परंतु कॅमेरामध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. मॅच नाही संपली आहे. 4 बॉल 14, 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. षटकार की चौकार की विकेट, पाहूया काय होईल. ओहो, आणखीन एक बॉल, सीमा रेषा पार, षटकार. बॅटिंग करतोय प्रीतम बारी. प्रीतम बारी लय भारी, रोहेकरांच्या हृदयावर राज्य करतोय. परंतु मॅच नाही संपली. 3 चेंडू बाकी आहेत, 8 धावांची आवश्यकता. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट मॅच मध्ये बॉलिंग टीमला सुद्धा आणू शकते, कारण हे क्रिकेट आहे. क्रिकेट दोन्हीच्या बाजूने गेलं तर आपल्याला आवडतं. अंतिम टप्प्यामध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळते. यानंतरची मॅच किती ओव्हरची होईल हे मला माहित नाही, परंतु ही मॅच सुपरहिट झालेली आहे. कारण अजूनही जर पाहिलं 3 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. हृदयाचे ठोके आता धगधग 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 करायला लागले असतील. अशीची मॅच 10वीर चषकाची. इकडे येण्याचा हाच फायदा आहे. इकडे तुम्हाला असंच क्रिकेट पाहायला मिळतं. दर्जेदार क्रिकेट रोहामध्ये पाहायला मिळतं. राजसिंग, ओ हो 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 हो, यावेळेला बॉलर ज्याचा उल्लेख आपण करत होतो, एखादा चांगला बॉल बॉलिंग टीमलाही मॅच मध्ये येईल. जसं टाळ्या आपण बॅटर साठी वाजवतो, बॉलर साठी सुद्धा वाजवाव्याच लागतील. आणि आता जर पाहिलं 2 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. आम्हाला तर जीवित मात्रेची आठवण होते. याच मैदानात 2 बॉल आणि 10 धावा असताना त्यांनी तो कामगिरी केली होती. 10वीर चषकात तो कारनामा केला होता. प्रीतम बारी तर काय खेळलाय आज, लाजवाब प्रीतम. यावेळेला फटका तर खेळलाय, परंतु हवेत आहे. 1 धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न. फिल्डर आलेले आहेत आणि बॉल हातात कैद होतोय. प्रीतम लढला, प्रीतमने झुंज दिली, परंतु ही झुंज आता या ठिकाणी थांबते. काय मॅच झाली या ठिकाणी, जबरदस्त. प्रीतमची विकेट. घ्यायची आहे, रिझल्ट काही लागू दे, परंतु प्रीतमची बॅटिंग ज्यांना ज्यांना आवडली आहे सगळ्यांनी टाळ्या होऊन जाऊ द्या. काय खेळलाय. टीम अडचणीत असताना लगातार दुसऱ्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली आहे प्रीतम यांनी. परंतु राज सिंगने जो या अगोदरचा बॉल डॉट टाकला ना, तिथे देखील थोडंसं समीकरण बदलताना पाहायला मिळालं. आणि आता 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. विराट 11 कोलाड टीमचे कॅप्टन तयार राहायचंय. काय होणार, काय होणार यानंतरच्या मॅच मध्ये, त्याच्यावर सगळ्यांच्या नजरा आहेत. परंतु आता पाहायचंय, औपचारिकता बाकी आहे, परंतु चमत्कार होऊ शकतो, कारण क्रिकेटचा खेळ आहे.
एक बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. काय खेळणे या ठिकाणी आरव इलेव्हन एकता नगर म्हणजेच रमाकांत मोरे आणि त्याचबरोबर स्वप्नील मोरे साहेबांची टीम आणि परंतु बाजी मारली या ठिकाणी वैष्णवी इलेव्हन कोलाड टीमने. किशोर तात्या मालुसरे आणि कंपनी विजय संघ अभिनंदन. आणि आता कोलाड विरुद्ध कोलाड होऊ द्या राडा रोहामध्ये. पाहूया बाळाशेठ माबळे आणि दोन जवळचे मित्र मार्गदर्शक आणि नेहमीप्रमाणे किशोर तात्या मालुसरे विरुद्ध बाळाशेठ माबळे यांच्यातील लढत पाहायला मिळणार आहे. चला लवकरात लवकर यायचंय. मॅच आहे आणि सर्वप्रथम या ठिकाणी यस मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार किरण पवार यांना दिला जातो, ज्यांनी जबरदस्त कामगिरी केली. तो पुरस्कार त्याच्या अगोदरच्या मॅचचा सुद्धा पुरस्कार बाकी आहे आणि तो पुरस्कार ओमकार केणीचा सुद्धा पुरस्कार बाकी आहे, त्याचाही स्वीकार करायचा आहे.